गड आज चितपाडा भूमी में आज ये चितपाडा गाव मध्ये आज सप्ताह राखी 3.5 दिवस शेवटना दिवस आज स्वामीजी आखे साला दर्शन द्यायला चितपाडा भूमीवर उना आपला चितपाडाने गावला होडा आनंद होईना वधारे करी महिला मंडळने मला मैं सूचना द्यावाला मदत महिला मंडळनी करी आखी मैं खूब आभार माना महिला मंडळना ये रीते दर वर्षे कार्यक्रम आपले चितपाडा में चाल सप्ताह चाल असे मैं अनेक रूपी महाराज स्वामीजी पशी मैं आशीर्वाद मांगा अभिनंदन। ओम नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तमेव माता च पिता तमेव बन्धु च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव। बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की, हर हर महादेव की, रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, पंढरीनाथ भगवान की, केरोबा महाराज की, दयानंद महाराज की। सर्वांना माझा रामकृष्ण हरी। मराठी में बोलू का डांगी में बोलू? आता तर मराठी बी दिसता, गुजराती बी दिसता आणि डांगी बी दिसता। पायापर्यंत झालेले पवित्र आणि पावन भूमीमध्ये उपस्थिती असणारे ये चितपाडा गावामध्ये मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषी मुनी साधू संत गायक वादक साउंड सिस्टम गायनाचार्य गावातील आगेवान युवा मंडळ महिला मंडळ पंचकृषीतले येणारे सर्व भाविक भक्त या ठिकाणी परंपरागत जर पाहायला गेले तर मला असं माहिती नव्हतं की महाराष्ट्रामध्ये जी परंपरा चालली ते डांग जिल्ह्यामध्ये चालू होईल असं। म्हणजे मला असं माहिती नाही होता की डांग जिल्ह्यामध्ये ही अशी परंपरा चालेल। आज भगवान ने कृपा थी स्वाध्याय परिवार ने माध्यम थी नरेंद्र महाराज ने माध्यम थी वारकरी संप्रदाय ने माध्यम थी जे आज आपले गाव में एक सत्संग खूब सुंदर नियोजन करी आणि भगवान नाम स्मरण करजो। एक असे वाट हा आत्माला की कठतरी डांग मध्ये जनता भक्त एक श्रद्धाळू येत चालणार। मानेपेक्षी तुम्ही खूप अनुभवी आहात। तुम्ही पाणी पिदा होडा तर मैं पाणी सुद्धा नेतीय कारण मग आता ना पोसा तुम्ही सांगा हवास मोठा महाराज तुमने सारखाच मागा फक्त त्याग ध्यान धारणा तपस्या साधना
आणि जो भगवान ने चरण में जो पुण्य प्राप्त हुए तेने माध्यम थी कठे तरी परमार्थ साध्य हुए आपले सांगता आम्ही अठे हरिनाम माहिती हा हरिनाम ना अर्थ हरिनाम सप्ताह सप्ताह म्हणजे जसे आपले लग्न करता हा त्याला सप्तपदी राहते सप्तपदी माहिती ना एक परिक्रमाला एक वचन रय सप्ताह म्हणजे 7 दिवस ना राहता 7.5 दिवस ना राहता मग काला होईल पण आपले कडवडी सामग्रीनी किंवा सहयोग किंवा नियोजननी 3.5 दिवस ना कजनी पण आपले तर तन मनती कर्जवून का नाही यो भाग्य ना दिवस आज 3.5 दिवस ना जो सप्ताह तेव्हा हरिनाम संत महंत काही सांगायला मागता का जो हरिनाम हरिना नाव नाम वेगळा आणि हरी वेगळा हरी पांडुरंग परमात्मा जो वैकुंठला राहतो त्यांनी अवतार लिदा पहिला अवतार रामचंद्र भगवान दुसरा अवतार कृष्ण तिसरा अवतार पांडुरंग परमात्मा आणि चौथा तुमने समोर ग्रंथम साक्षी आहात ज्ञानोबा एक अवतार कोणासाठी अवतरित होईत आहात आपल्यासाठी ही परंपरा कठतरी मूळ नीती आध्यात्मिक सांगताना आपली संस्कृती ही आपली संस्कृती ही टिकवाना काम कोणी करा संत आता संत कोण आहात तर संत काय सांगायला मागता की परमार्थ जेव्हा साध्य करता असता तेव्हा नाम पाहिजे नाम म्हणजे गुरु कृष्ण नाम प्राप्त होईल काही उघड मंत्र रय रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय जय श्री राम या उघड मंत्र नाम तो नाम एक कान में देता है का तो नाम कपाळ में धारण करी मुक्ती स्मरण कराला मुक्ती बोलाला कान आणि नाकना जे दोन्ही दरवाजा आहात ते बंद करी आणि मन में बसवाला त्याला नाम सांगेला त्याला सांगता हरि नाम सप्ताह आज हरि ना गुणगान करशाल तर आपले जीवन में सुख समृद्धी ऐश्वर्य आणि जेनेसाठी आपले रात दिवस कर्ज होऊन कोणासाठी कोणासाठी जो आपला संसार हा भगवानी तर संसार बनवेला हा पण हे संसार में स्वतःचा नाव हा संसार आणि संस्कृती में सनातन हा सनातन माहिती ना सनातन म्हणजे हिंदू सांगता ना गर्व से कहो हम हिंदू है ते सांगायला कामच नाही माने प्रेक्षित तुम्ही खूप आवाज निगनी ध्यान दे जा जी संस्कृती आणि जी परंपरा आहात त्यांना टिकवाना आपले काम करतो मला पक्की खुशी होईन ये गाव में आज हरिनाम जो सप्ताह जो हेराला मिळणार तो चिचपाडा गाव मच पहिले पासून जी सुरुवात होईन ही चिचपाडा जाखाना चरे बिल माता आता नपोसा आता चालू पण जी परंपरा चालू करही आणि ज्यांनी गळामा मा टाकीसन गुरुनं नाम लिहिता पहिली ते भक्त साला तुम्ही आणि मी धन्यवाद करू इतने नाम की सांगता ना आज आपले 52 वर आज महाराष्ट्र मधून आज हे महाराष्ट्रानं कुडा का हात वाटत म्हणजे खरंच मी भाग्य समजतोय की तुमच्या माध्यमातून आज हरिनाम सप्ताहाचा कुठेतरी सांगून होत म्हणतात ना की एक गुरु असतो गुरुचा एक मनी असतो
बरोबर. त्याच्यामध्ये 108 मणी असतात आणि ते मणी 108 असतात, पण सारभार कुठे असतो ना. आज इथं घटस्थापना केलेली आहे, त्याच्यामध्ये धनसराव बाबाचा मी फोटो पाहिला. त्यांचं मला मनापासून मी कोटी कोटी प्रणाम करेल का त्यांनी कुठेतरी परंपरा नागामध्ये आणली. म्हणजे एक आनंद वाटतो मला. आनंद कसा वाट हो मा कशाक सोदा समजा हा माना पोर नको सोर, तुम्ही सदैव माना आणि मा हीच मा समजी राहील. तुम्ही सांगसेल आता न पोसा दिखावा कर, काय दिखावा ना माने जीवन में राहीना, काही नाही राहिले. संत काय सांगता हा की गणपती जो गणपती हा त्यांनी सुरुवात करा. गुरु पोका भी हवा, पण पहिली पायरी गणपती निरय. पहिली पायरीला जर तन मनथी मस्तक टेकवा हवा तर हृदय मग गुरु ना वास सदैव रह. तुम्ही सांगसाल महाराज मनपासून सांग हो, संतनामा पुरावा भी ठवा गळाने निघाले सह बोली. पहिला चरण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही तर सगळे अनुभव, मी तर काय आताच मुलगा. नमिला गणपती माऊली सारजा, 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 नमिला गणपती माऊली सारजा. आता गुरुराया साचे दरबार की जय. पण मग आज अठेर नाव तर हरिपाठ 8 वाजता पावत.
शास्त्र ग्रंथ ऋषी मुनी आणि संत 8 वाजता पावत हरिपाठ मी सांगेन. मला मान्य आहे की हरिपाठ उभा राहीसनच करतात. आपले येऊ कशात तरी चाल पेंट कुर्ता शास्त्रने मानाने धोतरच पाहिजे, डोक्यावर टोपी पाहिजे, कपाळाला गंध पाहिजे, पेंट सुद्धा नसावी आणि असली तर कंबरला पट्टा नसावा. तंबाख खाऊन नारायणच्या गाडीवर उभं राहू, हरिपाठ करावं तर 5 वाजतापासून 7:15 वाजता पर्यंत, लास्ट 7:30. तुम्ही तर डीजे समजून घ्या. आनंदाची गोष्ट आहे की डीजेवर नाही नाचता आलं, पण देवाचे नामावर नाचले आनंदाचा प्रश्न आहे. चांगली गोष्ट आहे, पण एवढं बी कुठं नाचणं, स्टेज राहिला असत तर. पण मला खूप आनंद झाला की जी सांगळ आहे आपली, अपेक्षा करतोय मी चिचपाडा ग्रामस्थ, खोकरी ग्रामस्थ, चर्या, गलकुंड, बिलमाळ, धुमखल, त्यानंतर काय गाव परत जाखाना, जरी अशी हरिनामाची जर सांगळ होत आली, मला कुठेही तुम्ही सांगा, मी उभं राहीन आणि यो नामाचा देवाचा जो गजर आहे यो आपण आनंदाच्या स्वरूपात 3 दिवस का नाही पण आपण करू करू करू. पण मग डांगणे लोकसाला काय सांगायला मागा, हा मान्यापेक्षा तुम्ही खूप समजदार की जी सांगळ आपली हरिनामनी होईनी कनाबी सत्संग. आज हिंदू धर्म माखेसाला माहिती आहात वाटी 12 प्रकारने आहात. कोड्या मा अखेसाला हीच सांगायला मग गणपती उत्सव रह, नवरात्री उत्सव रह, दत्त जयंती, गोकुळ अष्टमी, कनाबी सत्संग ये, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, महाशिवरात्री आहे, नवरात्री आहे. आपले हिंदू मग कोणाक सण येतात. पण मग अखेसाला काय सांगायला मग तुम्ही कनाबी सण साजरा करा. ज्या आपासाला कठ तरी हिंदू मतून पुढे तरंगायला हवा, तर आपले कष्टाने एक तरी पायी असे समजा का 1.25 रुपये तरी ते देवाने चरण में जावाला पाहिजे, तत्व आपासाला उन्नती मिळेल. बाकी तुम्ही 1 रुपयासाठी कोडा खिता होता, आपासाला पुरणारही नाही आणि पुरील तरी वदणारही नाही आणि वदील तरी टिकणारही नाही आणि टिकील तरी घर में एक विचार राहणार भी नाही. कज आपले पोका कर्ज होऊन की देवना कट तरी नाम चिंतन व्हायला पाहिजे. पण भगवान काय सांगायला माग हो, 2 हातना नमस्कार मस्तक चरणवर आणि जो घाम निघ त्यांनी कुठतरी पायी तुम्ही माने चरण में ठेवशाल तर तुम्हाला कष्ट न फळवा तुम्हाला बळे. भगवान ये नाही त्याला बोलवायला लाग. तसं एक हिरा लगेस तर एखादा आपले डांगम मार्गाला लागणार बी तर मला एक नवाय वाट की 8 दिवस बी नाही तर लगेच अंग उतरी जातात. तर देव कोणी अंग बी जात. पण एक अखे बहिणे साथ, आये साथ, भाऊस बाहासात अखे साला मी अपेक्षा करीस न सांगायला मागा. आपले मग काय राहते एखाद वखत मग प्रत्येक वखत आणि प्रत्येक जागावर सांगा. एखाद काम भगवाननी मी करा तर लगेच भगवान चेंज
लगेच नी लगेच 8 दिवस बी नाही आता एपाशी जावालाच. पण आपले काय कर्ज होऊन 10 काम होईना हवात एक जर काम नाही होईना तर आपले त्यांना सबर म्हणजे आपले वाटणी हरजून की भगवानी असे कज ठेवा असे कज करा. पण एक नवाईनी गोठ वाट तुम्ही बी सांगसाल काय र महाराज आहे नवाईनी कशी गोष्ट लाग एखाद दारूवाला जे दारू थकव तुम्ही सांगसाल महाराज तेव्हा लावून एक नवाईनी गोष्ट तुम्ही बी समजा ना मा बी समजेल कारण ये शिकाला आहात. तर धारो के एखाद दारू धगव हो आणि त्यांनी धारो के तुम्ही जे येता हवा आणि मला सांगा हवा आम्हाला दारू द्या. 1 दिवस दिन 2 दिवस दिन 3रे दिवस काय मला उदार बिदार देवाला नाही रोकबाई ठोक नाही तर उदार बाय मग उलटा पालटा बी बोली तरी तुम्ही सांगसाल चालेल. 2रे दिवस आज तो टुपकाच म्हणजे मनला वाईट नाही वाटत ते शल बुवा. पण धारो के एखाद महाराज म्हणा एखादी शेजारी बाई म्हणा किंवा एखादी आपला भाऊस किंवा बहिणीस किंवा घरवाली एखाद शब्द कडक मग सांगणार तर लगेच देवनी शपथ घालीच न सांगितले काही ना टोल सुद्धा येत नाही. कठली नवाईनी गोष्ट ही नवीनता वाटत आणि आपल्याला तर माहित लोक देवला सुद्धा सोडत कज देवला सुद्धा शिवे गा देता पाणी ये तरी शिवी आणि जा तरी लोक समजत. पण मा काय सांगा ना माग की भगवान येता बी आहात जाता बी आहात पण त्यांनी जी वाट आहात ते वाटवर त्यांना चरण आहात ते आपल्याला सापडवाला आहात. कारण ये जमाना मग तुमना माना कोणाला कोणी कोणाला कोणी तुलसीदास काय सांगा येवर ऐका. कहते हैं दिल मेरा धन्यवाद प्रभु कि तूने करिय महान मेरे प्रभु तूने दिया एक जीवन में कि भगवान तूने एकच वक्त मला दिलेला आहे जन्म 1000 लाखो वेळेस नाही एकच वेळेस. पण कर्म आणि सत्कर्म चांगले असतात. सतयुग त्रेतायुग दापरयुग आणि हे कलयुग कोणी कोणाचं नाही. तुलसीदास काय सांगतोय कलयुगामध्ये आवाज नाही मिळेच काय मदत महाराष्ट्राना चरण सोडवा बरोबर. आता गुजरातीना चरण सोडवा. આવ્યો છે જમાનો કલયુગનો આવ્યો છે જમાનો કલયુગનો આવ્યો છે જમાનો કલયુગનો ઉલટો આવ્યો છે જમાનો કલયુગનો
जमाना सांगता नाही जमाना मग कोणी कोणा नाही आज आपल्या सांगतो इमाना हा एखाद गळा मग डाग लिदा का कान म लिदा का नाक मग फक्त जीव निघाला पाहिजे नाक सुद्धा बसकी टाकायला त्रेतायुग मध्ये लक्ष्मणी ओरिजिनल बायकाचा नाक कापी टाका आता ओरिजिनल हर एक जणी सांगा का नको नाक कापा ठीक आहे पण जी आपली संस्कृती जी परंपरा आहे ती आपले टिकवायला पाहिजे मग हे गाववाले करीचा खराच आभार व्यक्त करा जे महाराष्ट्राला म्हणजे जे महाराष्ट्रातून आलेले आहेत गायक म्हणा वादक कीर्तनकार खरंच मी तुमचे कोटी कोटी प्रणाम सांगत की परंपरा आपण टिकून आणि म्हणतात नाही की आपलं हिस्साचं वाटा जर असलं आपण स्वतः जर खायलं तर ते लाभत पण हातावर जर असलं आणि ते दुसऱ्याला दिलं आणि मुखातला आपला समजलं तर समजून घ्यायचं हिस्सा आपल्या वाटेला आला हे समजणे मला हे सांगायचं आहे की जी परंपरा आतापर्यंत तुम्ही चालवत आणली मी आज महाराष्ट्र राज्य सोडून आणि डांग जिल्ह्यामध्ये तुम्ही येऊन आणि भजन कीर्तन आणि देवाचं नामस्मरण करता आनंदाचा प्रश्न आहे हे तुम्हाला वाटत असेल की हे वेळ आमचं वाया गेलं पण मला तर नाही वाटत ते वाया गेला आज तुम्ही अठ जोडाक बी बसणार हे आपासाला गणित काढजोन तर नाहीये पण जद्व दुःख येईल कारण माणूसला सुख आणि दुःख ये बी आणि ते समयला आठवईल काही माना वेळ तठ माहित तठ दिदा तो माना वेळ वाया गयेल आणि वायानी गयेल म्हणून अखेसाला अपेक्षा हा मानी कारण एक एक गावना तरी एक एक व्यक्ती तर हवा ये धर्मासाठी आपले रात दिवस एक करू तर आपली मुठ्ठी मजबूत बनेल बाकीने सत्संग मध्ये अजून महाराष्ट्रामध्ये माझं फिरायचं जास्त राहतं महाराष्ट्रामध्ये तर एखादी कार्यक्रम राहिला तर बसायला जागा नाही राहत तसं डांग मध्ये सत्संग मध्ये आनंदाचा प्रश्न आहे पण कुठेतरी सवय पाडावं लागल कज एखाद तमाशा हवा तर रातभर बसत्यात तरी कंबर दुख पण एखाद देवने जागावर अर्धा कलाक वधारे आया घर बी काम न अठ बी पण आज ही आठवडे महिला मंडळ आहात काही तरुण वर्ग आहे
पण खरंच तुमचं मी कोटी कोटी धन्यवाद करतोय की तुम्ही कुठेतरी सत्संग देवाचे मार्गला खूप सुंदर पद्धतीचं चालले. आम्ही तर करतोय, तुम्ही चला पुढे पुढे, आम्ही येतो मागे मागे. आणि हे धर्म जागृत करायचं काम कोणाचं आहे? तुमचं आणि माझं. मग तुम्हा सालाजनी सोडा का तुम्हीच जास आहे तुम्ही माग माफी तेवर भगवंतानी सांगितलेले आहे, भारतम भारतम भवतु भारतम 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 भवतु भारतम 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 भवतु भारतम 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 भवतु भारतम. दरबार की ते धर्म मग फक्त जागृत नाही, कारण जो भारत देश हा तेमच एक माता कहा पाकिस्तान में माता अमेरिका में फक्त भारत देश में माता आणि ते माताने जर आपाला जन्म दिला परवरिश करी बारीक न मोठा करा तर त्यांनी प्रतिष्ठा कच आपले सोडा साचवा. माणसांनी सांगा की अखा माळकरी होई जा माळकरी होयाला न माळ काढाला तव बी पाप हा. तिसरी पिढी पर्यंत आपला परिवारनी चाल कुटुंब बुडीत होय खा त्याला भी नियम टाइम भेना. सोम मंगळवार गुरुवार शनिवार नहीं खाओ. अमावस पौर्णिमा एकादशी प्रदोष संकट चतुर्थी असं महिन्याला तरी 5 दिवस पाळायला पाहिजे. भगवान काही माळकरी वाळासाच नाही रह भगवान हरेक ना आपल्या पिढीला देव भुलाला नाही पाहिजे. तुम्हाला माहित आहे आपली कुलदेवी कोण? आय नो. फक्त पिढीना देव आता बस जी सांगळ आहात जो नियोजन आहात खूप सुंदर असेच करत राहा. सदैव मा तुमने पाठीशी बी राहील आणि जठ उभा राखसेल आणि जठ सांगसेल स्वामीजी कमी आहात तठ मा सदैव इच्छा पूर्ण करेल.
काही खुर्शीवर जी मा बसणं असे वाटतं का बिनमाळ होणं तुम्ही बराबर. रामदास भाई सच्चे मन की सांगे मला खुशी वाटली जो नियोजन, पण एवढा सत्संग दरवर्षी होईल आणि करायलाच पडेल. मानी इच्छा आपली खुर्ची अठ्ठच ठेवा, कना बी संतन कना बी महात्मा येऊ दे वर बसवा. का जो सिंहासन अंतकरणापासून लय तो भाग्यवान रहे, खुर्सी नहीं. हा ये अठच ठेवा, लयसेल नको आणि लयना तर हात कापिता. ही मानेसाठी नाही. हा प्रत्येक संत महात्मा मुनिजन गुणीजन या व्यासपीठना अधिकार हा मानच केम येण्यापेक्षा जीबी आपले तर एक एक वस्तू साठवायला पाहिजे. साऊंड सिस्टम हवा, टाळा हवा, बरोबर. आज जरा खरी पाठ मला ढोलगीवर दिसना ती जुलूक मला निपट नाही. पंचपदी मृदुंग बरोबर ना, तेवढंच पाहिजे. मग तुम्ही कशात बी ढोलगी वाजवा, नाही तर काही वाजवा, फक्त डीजे नको वाजवते. अपेक्षा करा मा केसाला पंचकृषीतले म्हणजे 5 गावचा हवा की डांगना जो भी हवा आठ बसेल परिपूर्ण हात जोडी. काही बोलाला, काही नजर म माने वाणी म काही चुकणं हवा तर मग समा मागीन न हात जोडी विनवणी करी सांगे का महाशिवरात्रीला अखेसाला आमंत्रण देहा की अखा जना पधार जा. भगवान शिव आणि माता पार्वतीना जो मुलाकात आहे ते सत्संग अखा जना यास आणि भगवान शिवत्व हरेकने मनम सांगता ना. मा राम भक्त, मा कृष्ण भक्त, मा हनुमान भक्त, कोणा भी भक्त राहा, भगवान एक. फक्त तेना रूप 2 आहात, एक स्त्री आणि एक कना भी भक्त हवा. तुम्ही हेरजा बरं जरा काजू बोला हा समा मागे गोठ निघणी म्हणून. कनाही भक्त कनानी भी सेवा करा ना कनाही, पण जदवा माणूस मरह दुखी ना प्रसंग सांगता हा की दुःख हुय, पण भगवान सांग की प्रत्येकला येवाला पड आणि प्रत्येकला ज्यांनी जन्म लिदा मला भी जावालाच हा येवाला भी लागा आणि फक्त बरोबर सत्कर्म आणि पुण्य पाहिजे. पण जदव आपले 10 क्रिया करता 10वा आपल्या इकडे दिवस सांगता ते वखत तुम्ही कधी नैवर घेहास जदव केस काढता हा तर भगवान काय सांगायला माग का तुम्ही 2 मोठ्या वाळी येत आहात बराबर, आणि टाळून जो झाकण आहात तो फक्त ते दिवस उघडा रह. जन्म लेहे तेच दिवस भगवान लावी दे बराबर. तुम्ही ह्याचा टाळूने जाग बारीक बार बारीक पोसा भट भट कर ना, तो भगवान दरवाजा लाव तो भगवान सांगा का मा ब्रह्म. तो ब्रह्म कोण हा, परब्रह्म भगवान विष्णू पालन करता आहे आणि महादेव संहार वाईट भी कर चांगला भी कर, भोळा भी हा आणि आगाव भी हा. जे वखत ब्राह्मण नदीवर 10वा कर 10 क्रिया दिवस ते दिवस हेरना हसकाने भगवान आहुती सेवट देता सांगता ना. ओम यशस्वे कल्याणम यशस्वे प्रदान्य शास्त्र उक्त ओम नामाय कल्याणम यशस्वे प्रदान्य. तर फक्त शिव नाम जे आपले पिंडदान करता ना फक्त एकला भगवान शिवच उभा रह ते पिंडदान कोणी नाही.
का कना हेर ना हास राम भक्त हा तर रामने मंदिर मग त्यांनी मूर्ती बसनी नाही बसत. शेवट शिवलाच बोलवायला लाग ह पिंडदान. पिंड पिंड माहिती कासनी रय ह. पिंड म्हणजे शिवलिंगला सांगेला हा. तेना अंतही नाही आणि मूळही नाही. त्याला सांगता हा शिवत्व. आणि तो वरिष्ठ महिना मग शिवरात्री आणि दुर्गाष्टमी रहे. पण वरिष्ठ जर महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री कुंभमेळा आणि महाकुंभमेळा. आता आम्ही कळला तेव्हा मला गळा बसली गे थंडा. मग 11 डुबके बुडाला घ्या तर थंडी लागली. जो शिवत्व एकच माणूसला फक्त शिवरात्री मग दिवस ना 12:15 आणि रात ना 12:15. शास्त्र मध्ये माहिती हा का जो शिवरात्री मग जागर कर म्हणजे जागरण तेना नियम असे बी आहात. खाटलावर बसूनही पलंगवर निजूनही जमीनवरच निजायला पाहिजे. तर अखेसाला राम राम सांगी न अखेसाला हात जोडी विनवणी करा की अखा जना आईस भाऊस बहिणीस बहास नाते होते देवी देवता ऋषी मुनी साधू संत गायक वादक टाळ मृदुंग लाईटला पण आमंत्रण करते कारण इंद्रदेवाच्या हातात आहे. बरोबर का नाही. अखेसाला हात जोडी विनवणी करी आणि महाशिवरात्रीला आमंत्रण करा. अखा जना ये जास ओम नमः शिवाय. आणि माने वाणीला मा आई भूल मग चुकी मग एखादी काय गर्दी में एखाद शब्द बोलना तर वाईट शब्द हवा तर काढी टाक जास. चांगला हवा तर मन में बसव जास. लवकर मला भूलसे नको. आणि माने वाणीला मा पूर्ण विराम करा. ओम नमः शिवाय. बोलो शिवर्धन हरेश्वरी भगवान की. बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज जय. या ठिकाणी स्वामीजींचे सत्कार होत आहे. चिचपाडा ग्रामस्थानांच्या वतीने सर्वांनी टाळी वाजवून अभिवादन व्यक्त करायचे आहे. बोलो शिवर्धन हरेश्वरी भगवान की. बोलो परम पूज्य संत स्वामी. आपल्याला या ठिकाणी चिचपाडा गावामध्ये महान असे संत अनेक रूपेचे महाराज यांचं दर्शन झालं. हे बघा हे असं सहजासहज होत नाही. याला कुठंतरी आपल्या जीवनात भाग्य लागतं. आणि ते भाग्य जेव्हा उदयाला येईल ना भाग्य असलं तर असेल जरी पण ते भाग्य जेव्हा उदयाला येईल ना तेव्हाच अशा माणसाच्या अशा संताची आपल्याला दर्शन होतं. आणि ते दर्शन आज तुमच्या आमच्या भाग्यात होतं म्हणून ते तुम्हाला आम्हाला मिळालं. आणि या चिचपाडा गावातील ग्रामस्थांनी आणि तरुण मित्र मंडळ महिला मंडळ यांनी आटोकाट अशा प्रयत्नातून हे बघा कामावर जाऊन आणि त्यांनी पैसा एकट्ठा करून आणि हा एवढा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम उपस्थित केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण भागाभागातून जे मान्यवर आले साधू संत आले तसेच भक्त मंडळे आणली त्यांची जी त्यांनी व्यवस्था ठेवलेली आहे त्या व्यवस्थेबद्दल हे बघा आपण असे खूप कार्यक्रम पाहतो परंतु जी इथे व्यवस्था आहे जिथला सहकार्य आहे तो सहकार्य असा कुठंच भेटत नाही. म्हणून हे बघा महाराजांनी तर तुम्हाला सांगितलंच परंतु आम्ही इथं 4-5 दिवस आहोत. पण आता उद्या आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला हे सांगतो. हे बघा हे कार्य तुम्ही अजिबात सोडू नका. तुमचं कल्याणच होईल. कधीच तुम्ही कमी पडणार नाही. महाराजांनी सुद्धा तुम्हाला
फार मोठी अशी साथ केलेली आहे. महाराज म्हणतात की तुम्ही मला जेव्हाही बोलवलं तेव्हा मी त्या ठिकाणी हजर राहील. पण एकच गोष्ट आहे, महाराज येतील पण पहिले आपल्याला कर्तृत्व करावं लागेल. जेव्हा आपण कर्तृत्वाला खरे उतरू ना तेव्हा महाराज अवश्य येतील आणि आपलं चांगलं करतील. आणि महाराज तुम्ही इथं चिचपाडा गावामध्ये आलात आणि इथं आमचे महाराष्ट्रावरून सुद्धा काही भाविक भक्त आलेले आहेत. त्यांना सुद्धा तुमचं दर्शन झालं त्याबद्दल आम्ही धनश्राम बाबा भक्त परिवार यांच्यातर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि महाराज तुमच्या पुढे एकच विनंती करतो की आमच्या सुद्धा तिकडे लहान मोठे कार्यक्रम आम्ही करतो. जर केव्हा एखाद्या वेळेस आमची वेळ आली आम्ही तुमच्याकडे आलो तर आम्हाला फक्त परत पाठवू नका, आमचाही मान ठेवा ही विनंती करतो तुम्हाला. हे बघा आता इथं या ठिकाणी महाराजांनी आपल्याला खूप असा गोड अमृत पाजलेला आहे. आपण त्याच्या पावलावर पावलं ठेवून आणि आपण पुढे आपला संसार आणि भक्ती हे दोन्ही पण घेऊन जायचं आहे आपल्याला. कारण आपण जर संसार सोडून दिला तर मग आपले मुलं बाळं काय करतील. म्हणून संसार बी करायचा आणि भक्ती बी पुढे चालवायची. या परंपरेनुसार आपण आणि दरवर्षी आम्हाला तर असंच वाटायला लागलंय का चिचपाडा गावामधला कार्यक्रम कधीच बंद होणार नाही अशी आम्ही शाश्वती बाळगतो. आणि आता याच्या पुढे आपल्याला भजनाचा कार्यक्रम महाराजांतर्फेच इथं दिलेला आहे. जे अन्नदान आहे ते आज महाराजांनी आपल्याला दिले आहे. त्यांचा प्रसाद आपण गोड करून घेऊन आणि आता सर्वांनी मस्त पहिले सर्वप्रथम महिला जेवण करतील, त्याच्यानंतर पुरुष मंडळी जेवण करेल आणि नंतर आपण भारुडाचा कार्यक्रम सुरू करू. म्हणून आता पहिले वेळ झालेली आहे तर भोजनासाठी सर्व मंडळींनी बसायचं आहे. आणि या ठिकाणी कार्यक्रम महाराजांचा झाला संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद महाराज, अशीच कृपा आमच्यावर असू द्या.